चला वेलकम बॅक आराखडे रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय प्रत्येक चौकारसाठी मोरेगाव चॅलेंजर चेतनजी पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक लागले. UCC विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स. गोलंदाजी मारवरती ज्ञानेश्वर पाटील स्ट्राईक मध्ये आपण आफ्ताब पाहतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. हो श्रेयस गुरु श्री गणेश झाला एकेरी धावेने. येस येस पारितोषिकाचा वरचा बघा 15 मिनिटाचा अवधी आहे. 15 मिनिटात 4 षटक हाताळले याचे सुद्धा नोंद घ्यायचे. हलक्या त्याने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलं सिंगल साठी. बघा इकडून पारितोषिक लागतंय. मोरेगाव चॅलेंजर प्रत्येक चौकारासाठी चेतनजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक लागवले. सिंगल सिंगलला जास्त महत्व दिले जाते. बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. बघा तिन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलकाची लगावला गेलाय. इथून मॅचला स्टार्ट केली जाते. यात चुका कुठेतरी असते की मॅचला आधी स्टार्ट करायचं आहे. तिन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 3. बॅकफुटला ऑफ साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 4. सिंगल सिंगल. बघा आकाश विरुद्ध ज्ञानेश्वर आपण पाहतो डोंगरपाड्यातील दोघांना जर का या खेळपट्टीचा खूप अनुभव. एकमेकांचा खेळ सुद्धा दोघांना माहिती आहे. पण मैदानाच्या आतमध्ये आता एकमेकांच्या अगेन्स्ट खेळायला लागते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावफलकाची लगावला गेलाय. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो थोडासा बॅनर पासून लांब चेंडू. सिंगल सिंगल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा. पाच चेंडू आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकाची. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेटच्या दिशेने विरकावून देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण झाले. पहिल्या षटकाची समाप्ती. चला मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली मिस्टर रायडर. निरंजन प्लीज व्यासपीठावर या. रायडर प्लीज या. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन तुमचा इकडे गौरव करण्यात येईल. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकर धावा 6. सिंगल सिंगलला जास्त महत्व दिले जाते. बघा UCC आणि विरुद्ध आपण मोरेगाव चॅलेंजर्स पाहतोय. गोलंदाजी मारवरती हस्तिक पाटील. बॅकफुट लावून टॅपच्या सरण खेळण्याचा फटका. निर्धाव चेंडू डॉट. बघा या क्षेत्ररक्षणाचा जरा BV क्लब संघासमोर ठेवला होता. करंदादा यांच्या शुभ असते त्याला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन. खूप चांगला खेळ केला होता रायडर. प्लीज रायडर टी शर्ट डेडिकेट करतो मिस्टर धनेश पाटील. धनेश पाटील या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुमच्या माध्यमातून सुद्धा दिसलं होतं. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 7. ऑफ साइडला मोठा वर करण्यात गेल्याच्या नादात पहिला ब्रेक थ्रू मोरेगाव चॅलेंजर्स. आफ्ताब बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. बघा इकडे मॅन ऑफ द मॅच रायडरने खूप चांगली फलंदाजी केली होती. पण धनेशने जो समोर चौकार अडवलेला धावफलकारी धावा रोखला गेला. त्या कारणास्तव रायडरने ती मॅन ऑफ द मॅच धनेशला डेडिकेट केली. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 7. नवीन बॅटर सोनूला आपण पाहतोय. बघा सोनूचा जर का या मैदानावरती खेळ तसा पाहिजे तसा कुठेतरी मोरेगाव चॅलेंजर्स दिसला नाही. पण आता परिस्थिती वेगळी. तो जर का संघाला टॉप 3 मध्ये जायचं असेल तर इकडून बॅकफुट मारण्याचा प्रयत्न. अलेक्स डॉट चेंडू. बघा UCC संघ कशा प्रकारे क्षेत्ररक्षणात नजर उडवतोय. चेंडूला कलेक्ट केलं जातं. फिकी सुद्धा केली जाते. गदर सुद्धा केली. सेकंडमधून हो अलेक्स चलत गतीने गेले होते. अलेक्स चलत गतीने चेंडूवरती गेले होते. 5
5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 8. थोडस संत गतीने पारितोषिक लागलं. चेतनजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक मोरेगाव चॅलेंजर्स प्रत्येक चौकाराला. पण या पारितोषिकांची गरज आहे, पण चौकारांची गरज जास्त आहे. चौकार सुद्धा येत नाही. तीन जर का चौकार आला थोडंसं कमी. मितेश पाटील थोडीशी काय करायचे प्लीज. 15 मिनिटाचा अवधी आहे. मागच्या सामन्यासाठी खूप टाइम लागला पीसीसी आणि नेमाबाईज मध्ये. फुल टॉस चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. कमांडीजी चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले. डेंग्यू सफायावरतून बुलंद करणारे प्रमोदजी केनी सर आपण त्यांना पाहतोय. प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं कार्य करतायत. हा जो दबाव होता चौका आल्यानंतर एक नृत्य बघून केतन पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक स्मित हास्य आलं. हा दबाव होता. चौकाने धावफलक थोडंसं पुढे सरकलं जाते. 4 धावफलक पुढे सरकले. धावफलक धावा 12. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. चला थोडीशी गोलंदाजी मारवाती. चिराग बीव्ही एकलव्य संघासमोर खेळताना चिरागने अशा प्रकारे शेवटचे षटक हाताळलं होतं की फक्त 2 धावा दिल्या होत्या. त्या 2 धावांनी धावफलकार पूर्णपणे संत कधी हलक्या हाताने चेंडूने घेऊन काढला. आकाश घरातल्या स्ट्रायकरवरती आणण्याचा प्रयत्न करत आहे. मग कधी आकाशच्या खांद्यावरती जबाबदारी सुद्धा वाढली. आकाशला आपल्या गावाच्या संघाच्या विरुद्ध जाऊन आता फलंदाजी करावी लागेल. इथून जर का मोठे फटके आले तर धावफलकार चांगला धावफलक सेट केलं जाईल. 13 मेराचं समीकरण धावफलकार 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑन साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पण पॅट आणि बॉलचा इतका चांगला शॉट नाही. संपर्क सुद्धा इतका चांगला नाही. सिंगल कंप्लीट. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावायचा होता. बघा आकाश घराच्या खेळीला कोणत्या तरी खेळायला साथ द्यावी लागेल. इकडून कोणता खेळाडू जर साथ देईल इथं प्रेशर मनामध्ये माइंडसेट असेल की मलाच मोठे फटके खेळावे लागतील तर या माइंडने कुठेतरी स्वतःला माइंडसेट सुद्धा चेंज केलं जाईल. डबल माइंडने जर काही ऑफ साईडला ड्राईव्ह केला हो ज्ञानेश्वर पाटील यांच्या शरीराचा वेध घेऊन चेंडू मैदानाच्या 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 15. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 16. पण इथून बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे. बॉल टू बॉल चेतनजी पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लगावलं गेलंय. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 16 16 धावा धावफलका लगावला. ऑफ साईडला टॅपच्या जागेने फेकी फेकी सुद्धा झाली होती आणि तिकडे खालच्या एंडवरतून फेकी सर्व वरच्या एंडवरती गेली होती. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलका धावा 17 17 रन ऑन बोर्ड. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही पण तेवढे मितेश पाटील यांच्या हातामधून चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 18. घेऊया ब्रेक. ऐकूया ओमकार देसाईला. अग्नि दादा माझे अग्नि भगवा माझे अग्नि दादा माझे अग्नि भगवा माझे तुला करता जमिनीचं पैसे खपल्यावर दादा करशील. येस ओमकार परत हे सॉन्ग कंटिन्यू करायचं आमच्या प्रेक्षकांची आशा आहे. चला शेवटचा आणि अंतिम षटक. या शेवटच्या षटकासाठी श्रेयस गुरवला आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू श्रेयस पहिल्या मॅच मध्ये नंतर का कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. बघा इथून इक्वेशन कशा प्रकारे आहे. श्रेयस विरुद्ध आकाश पहिल्यांदा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील. वरद विनायक संघामध्ये आतापर्यंत ही जोडी सलामीवीर जोडी म्हणून ही जोडी प्रसिद्ध होती.
चला शेवटचा आणि अंतिम षटक श्रेयस गुरुजी आकाश घरत पहिला चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढला सिंगल फक्त दिशा दाखवली धावफलकार धावा 19 19 रन ऑन बोर्ड 19 धावा धावफलकाती लगावल्या गेल्या बघा इथून जर का मोठा धावफलक उभारण्यासाठी जर का साथ द्यावी लागेल आकाश घरत एकटे प्रयत्न चालू आहेत मोठे फटके खेळण्याचे पण त्या खेळाला सोनू कशा प्रकारे साथ देतात सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल काय इथून एखादा दुसरा मोठा फटका सोनीच्या बॅटमधून चेंडू ऑफ साईडला हो चिराग क्षेत्ररक्षण सुद्धा बघा युसीसी डोंगरपाडा खरा त्यानं खूप चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा ठेवला आजच्या दिवसामध्ये इझिली चौके इंटू द गॅप नाही जाऊन देत आहेत कशा प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्यात येतोय आणि ज्या खेळाडूकडे चेंडू जातोय तो खेळाडू चेंडूला कलेक्ट करतोय नंतर फेकी केली जाते कॅदर सुद्धा फास्ट केले जाते जे नितीन धावचीच्या रूपात जास्त गडी बाद करण्याचा प्रयत्न युसीसी डोंगरपाडा या संघाने ठेवला होता ऑन साइडला बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न अलेक्स चेंडूवर गेलो फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला धावफलका धावा 21 रन ऑन बोर्ड 21 धावा धावफलकाती लगावल्या गेल्यात येणारे तीन चेंडूमध्ये एखादा जर का मोठा फटका आला नाही तर धावफलक थोडंसं संत गतीने दिसेल बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न इथून मितेश पाटील परत एकदा चुकी करतो चुकीचं रूपांतर चेंडू ट्रॅव्हल करतो डिक्लेअर झोन मध्ये 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला धावफलका धावा 22 रन ऑन बोर्ड 22 धावा धावफलकाती लगावल्या गेल्यात बघा इथून मागच्या षटकामध्ये सुद्धा एक डॉट घेण्याची संधी मितूला होती पण तीच चुकी आता सुद्धा केलेली आहे इथून आकाश करत ऑन स्ट्राईक 22 रन ऑन बोर्ड चेंडू स्ट्रेट ग्राउंड टू ग्राउंड सरळ सीमारेषा पार कम ऑन डीजे डंगू आकाश घरत ऑन फायर दुसरा चौकार आकाश घरत त्यांच्या बॅट मध्ये बघा स्वतः जिम्मेदारी घेऊन घेतात सलामीवीर बॅटर म्हणून का पाठवलं दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये या प्रेशर मध्ये कशा प्रकारे खेळ खेळायचा आहे 26 शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा ओहो थांबवलं गेलं 26 रन ऑन बोर्ड बघा कशा प्रकारे आकाश घरत खेळी बदलते आक्रमक खेळी कशी करायची आपल्या संघासाठी स्वतःची विकेट टिकून ठेवायची सिंगलला जास्त महत्व दिलं त्यानंतर एखादा खराब चेंडू तर खराब चेंडूचा पूर्णपणे फायदा 26 रन ऑन बोर्ड 26 धावा धावफलकाती लगावल्या गेल्यात बॅकफुटवर वाईट सोडल्या वनचा अंपायर पर्यंत डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू एक अतिरिक्त इथून मनोबल श्रेयस गुरुजीचं सुद्धा खचलं गेलं एका चौकारानंतर मनोबल खचलं गेलं एक चेंडू हाताळण्यासाठी 5 धावा आतापर्यंत आला एक अतिरिक्त धाव येते 27 धावा धावफलकाती लगावल्या गेल्यात बैट का किनारा मितेश पाटील का पुरेपूर सहारा आता मी तू चुकी करणार नाहीये शेवटच्या चेंडूवर आकाश करत बॅक टू द डगआउट पहिल्या इनिंगची समाप्ती धावफलकावरती धावा 28 टार्गेट असणारा युसीसी डोंगरपाडा 28 टार्गेट असणारा युसीसी डोंगरपाडा बघा ओमसाई मनवेलपाडा हा पूर्ण संघ आहे नेमा बॉईज पूर्ण संघ तुम्ही स्टेजच्या जवळ येऊन राहायचा नेमा बॉईज ओमसाई मनवेलपाडा पूर्ण संघ आहे नेमा बॉईजचा संघ पूर्ण संघ स्टेजच्या जवळ येऊन राहायचा आहे अँड एमसीसी सर्व खेळाडूंनी सुद्धा स्टेजच्या इथे येऊन राहायचं आहे आकाश घरत चेतन पाटील यांच्याकडून 500 रुपये चला युसीसी विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर 28 धावांचा पाठलाग करायचा आहे युसीसी मितेश पाटील आणि श्रेयस गुरुजी जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज गोलंदाजी मारवती अनिकेत अठ्ठावीस टार्गेट पहिला चेंडू ऑन साइडला चेंडू वन बाउंड सीमारेषा पार कवाटीचे
मुझ पर एक एहसान करना कि मुझ पर कोई एहसान न करना। थँक्यू चेतनजी पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचे पारितोषिक लगावण्यात आले. पुन्हा एकदा ऑफ साइड जोगित पाटील चेंडूला फील्ड केलं गेलं. यश तांबेने फेकी सुद्धा फास्ट केली. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत केस झाला. धाव फलक धावा 5. बघा UCC डोंगरपाड्याचे क्षेत्ररक्षण जर का चांगलं असलं तर समोरचा संघ मोरेगाव चॅलेंजर संघ त्या संघाचा जर का विचार केला तर यश तांबे जोगित पाटील जय असू दे की आदर्श रावळ यांचं क्षेत्ररक्षण सुद्धा बघण्यासारखं. हा संघ सुद्धा क्षेत्ररक्षणासाठी चांगला जातो. इथून क्षेत्ररक्षण चांगलं आहे पण आक्रमक हे कशा प्रकारे चेंडू गॅपमध्ये पाडतो हे पाहावं लागेल. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत केस झाला. धाव फलक धावा 5. 5 रन ऑन बोर्ड. ऑन साइडला मारायचा प्रयत्न. जया फेकी यस गॉल. ओ लक्ष कुठे. ओ फेकी सुद्धा चुकली. घाई केली जाते. इथून जर का अनिकेत गारे यांचं लक्ष असतं तर वरच्या दिशेने सोनू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकी प्रॉपर झाली असे धावचित पहिला ब्रेक थ्रू आला होता. इथून यही गोष्टीने जयाने कोणता एंड थ्रू केला. जया सुद्धा जर का थांबले असते तर वरच्या दिशेने थ्रू करू शकले असते पण खालती थ्रू अनिकेत गारे यांचं सुद्धा लक्ष नसतं. बघा 1 सेकंडचा मुवमेंट होता. 1 सेकंड मितेश पाटील तिकडे पोचले सुद्धा होता. 3 चेंडूचा आतापर्यंत गेम झाला. धावफलका धावा 6. 6 धावा धावफलकात लगावला गेल्यात. बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय. इंट द गॅप. सीमारेषा पार. कमांड डीजे. थँक्यू. बघा मॅच कशा प्रकारे होते. मितेश पाटील आक्रमक खेळ करते. मितेशला माहिती आहे की संघाला जास्त मॅचला जास्त लांबायचं नाहीये तर पहिल्याच चौकारामध्ये आक्रमक आहे. पहिल्याच षटकामध्ये 2 चौकार मितू पाटीलच्या बॅट मधून आलेले आहेत. अनिकेत गारा थोडासा दबावात आहे. मोरेगाव चॅलेंजर संघ सुद्धा थोडासा दबावात आहे. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. सिंगल कंप्लीट होताना दिसते. 5 आतापर्यंत गेम झाला. धावफल करावा डबल 1. 11 धावा धावफल कधी लगावला गेलाय. डबल 1. 11 धावा धावफल कधी लगावला गेलाय. बॅकवर्ड लाईन ऑफ साइडला मारायचं प्रयत्न. हो आदर्श रावळ एफर्ट पूर्ण दिले होते. चेंडू सिंगल परत त्याला जाऊन लागतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 12. घेऊया वेग. ऐक्या डीजेला. थँक्यू. अक्षय आडीकर यांचं सुद्धा MC चषका मध्ये सहर्ष स्वागत. अक्षय आपण सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. रोहित ऐरे यांना सुद्धा आपण पाहतो. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. चला मॅचच्या दिशेने होते. मॅच कशा प्रकारे स्टार्ट केलं. एक फ्लाइंग स्टार्ट. UCC डोंगरपाड्याचा संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. इथून जोगित पाटीलला आपण पाहतोय. बघा जोगित पाटील मध्ये जी क्षमता आहे आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकते. ही जोगित पाटील जर का विचार केला तर MC चषकामध्ये गोलंदाजीने खूप प्रभावित केले. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पण आता खऱ्या अर्थाने गोलंदाजीने खूप प्रभावित केले पण आता त्या गोलंदाजीची गरज आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा डिफेन्सिव्ह पद्धतीत खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट चेंडू. बघा जशा प्रकारे उल्लेख केला की जोगित पाटील मध्ये क्षमता आहे की आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकतो. पहिला चेंडू डॉट चेंडू. इथून बघा प्रत्येक डॉट आहे तर डोकेदुखी डोंगरपाड्यासाठी असणार आहे. हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढला. ऑन साइडला फक्त सिंगल कंप्लीट. 2 चेंडूचा आतापर्यंत गेम झाला. धावफलकार धावा 13 मिनिटाचं समीकरण ऑन आहे. 13 धावा धावफलकार लगावला गेला. सलामीवीर जोडी मितेश पाटील आणि श्रेयस गुरव. मी तुला जर का विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आक्रमक की 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले तर धावफलक थोडंसं स्थिरावलं गेलं. धावफलक चलत गतीने पुढे आहे. धावफलकाचा विचार केला तर डोंगरपाड्याच्यासाठी हलक्या आधारे चेंडूला घेऊन काढलं. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे जोगित 7 मध्ये येतोय. जोगित पाटील आता कमबॅक करून 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 14. 1 for 40 रन ऑन बोर्ड. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 चेंडूचा सर 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 14.
हलक्या हाताने चेंडूला ऑन साईडला घेऊन गेला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा 15. बघा इथून ईसीसी डोंगरपाड्याची रणनीती साफ दिसते. इथून सिंगलला महत्व जास्त दिलं. इथून जर का एखादा खराब चेंडू आता खराब चेंडू ती मोठा फटका खेळण्याचा अटेम्प्ट केला जाईल का सिंगल तेही मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 16 16 धावा धावफलका लगावला गेल्यात. इथून इक्वेशन 13-12 13-12 म्हणजे मागच्या मॅचचं जर का इक्वेशन मध्ये तर कशा प्रकारे मॅच चालू बॉल टू बॉलचं इक्वेशन आलं होतं. ऑफ साइड ड्राईव्ह केला अनिकेत घारात जलद गतीने चेंडूवरती आले होते. सिंगल 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 कंप्लीट. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 17. इथून येणारे 12 चेंडूवरती कोणत्या संघावर आहे खतरा हे पाहायला लागेल. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. मुंबई से आया मेरा दोस्त को तलम करो रात को खाओ पियो दिन को आराम करो मुंबई से आया मेरा दोस्त. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रत्येकी जाधव साहेब आपणास विनंती असेल आमच्या व्यासपीठावर तुम्ही आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. अक्षयजी कांबळे साहेब आपणास सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रतीक जाधव आपणास सुद्धा विनंती असेल प्लीज आपण आमच्या व्यासपीठावर आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. बघा मॅचच्या दिशेने मॅच कशा प्रकारे चालू. इथून ब्रेक थ्रू कधी येईल. मोरेगाव चॅलेंजर संघ जर का विचार केला तर ब्रेक थ्रूची वाट पाहतोय. प्रत्येक जाधव आपणास विनंती असेल आपलं सुद्धा एमसी चस्कमध्ये सहर्ष स्वागत. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू म्हणून आपण पाहतो पालघर जिल्ह्यातील एक नावाजलेले खेळाडू प्रत्येक जाधव याचं सुद्धा एमसी चस्कमध्ये सहर्ष स्वागत. हलक्या तरी चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीत घेऊन गेला सिंगलसाठी. बघा इथून ईसीसी डोंगरपाडा रणनीती साफ आहे. सिंगलला जास्त महत्व दिलं जातील. मोरेगाव चॅलेंजर एखादा जर का डॉट आला या षटकामध्ये तर कमबॅक करू शकतो. बॅट चेक केली जाते. बॅट चेक केली जाते की या बॅटमध्ये किती ताकद आहे. की मितू ऑन फायर आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ आफताबच्या हातातून चेंडू जातोय सीमारेषा पार. इकडून यूसीसी डोंगरपाडा वरच्या दिशेने जाताना दिसतोय. चेंडू इंड द गॅप सीमारेषा पार. कमांड डीजे. थँक्यू. इक्वेशन 7 चेंडू आणि 3 धावा. इथून 7 चेंडू आणि 3 धावा. इथून मॅचला कशा प्रकारे बनवतात. इथून मॅचला इझी केलं गेले. मोठ्या आतमध्ये एकाच रणनीती एकाच माइंडसेटने उतरले होते की आक्रमक खेळ करायचे आपल्या संघासाठी. येणारे 7 चेंडू आणि 3 धावा. विजयाचा 7चा विचार केला तर यूसीसी डोंगरपाडा. पण इथून जर काही 2 डॉट आले तर मोरेगाव चॅलेंजर संघ सुद्धा कमबॅक करू शकते. मागच्या मॅच मध्ये कशा प्रकारे 1-2चं इक्वेशन 1-1 ला आलं हे सुद्धा आपण पाहिलं. इथून मॅच आला. इथून या चेंडूवर जर का ब्रेक थ्रू आला तर मोरेगाव चॅलेंजर सुद्धा कमबॅक करू शकतो. जमेची बाब यूसीसी डोंगरपाडा संघ अजून एकही सलामीवीर जोडीच खेळते. ही जमेची बाब आणि मोरेगाव चॅलेंजर जर का विचार केला तर ब्रेक थ्रू नाही आला. हा ब्रेक थ्रू कधी येईल कधी येतो घेता येता किती वेळ निघून जातो हेही पाहावं लागेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. चेंडू निघून जातो. एंड द गॅप सीमारेषा पार. यूसीसी डोंगरपाडा टॉप 3 मध्ये. हार्ड लक मोरेगाव चॅलेंजर्स. तुम्ही सुद्धा खूप चांगला खेळ दाखवला. कमांड डीजे. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक. देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल. गाड़ी वाला आया घर से थँक्यू. आदरणीय परतमोरे सर आपणास विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय.
मंदारेश्वरच्या मयूर यांच्याकडून फायनलसाठी फटाके स्पॉन्सर झालेले आहेत, जे मनापासून आभार असतील. असंच नेहमी सहकार्य करत राहा. एक गोड व्यक्तिमत्व मंदारेश्वर विभागातील आमच्या आदरणीय भरतमोरे सर, आपणास विनंती असेल आम्ही चला इथून संघ रेडी जायचं. UCC डोंगरपाडा आतमध्येच राहायचं.